नमस्कार, मी ईशा जगताप. हितगुजमध्ये आपलं स्वागत आहे. या विशेष कार्यक्रमातून आपण विविध आजारांबाबत अगदी सखोल माहिती मिळवतो. खरं तर आपल्या शरीराचा प्रत्येक अवयव हा अतिमहत्त्वाचा असतो, पण सर्वात महत्त्वाची असते ती आपल्या हृदयाची धडधड. त्यामुळे हृदयाला जर एखादा आजार जडला तर त्यावर वेळेत लवकरात लवकर उपचार मिळणं आवश्यक असतं. हार्ट अटॅक अर्थात हृदयविकाराचा झटका आल्यानंतरच्या काळाला म्हणतात गोल्डन आवर. कारण जर त्यावेळी उपचार मिळाले तर रुग्णाला आराम मिळू शकतो, त्याचा जीव वाचू शकतो. आज आपण हृदयविकाराचा झटका आणि गोल्डन आवर याबद्दल माहिती मिळवणार आहोत. प्रतिष्ठित इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर कुणाल सिनकर यांच्याकडून. नमस्कार डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. नमस्कार. डॉक्टर कुणाल सिनकर हे एंजिओप्लास्टी, टावी आणि पेसमेकर इम्प्लांटेशन अशा जटिल कोरोनरी शस्त्रक्रियांमध्ये तज्ज्ञ आहेत. त्यांनी MBBS आणि DNB कार्डिओलॉजी या वैद्यकीय क्षेत्रातील उच्च पदवी संपादित केलेल्या आहेत. तसंच त्यांनी स्ट्रक्चरल हार्ट इंटरव्हेन्शनमध्ये फेलोशिप सुद्धा मिळवलेली आहे. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत आजवर 3000हून अधिक एंजिओग्राफी आणि 1000हून अधिक एंजिओप्लास्टी अतिशय यशस्वीरित्या पार पाडलेले आहेत. ते ACC, FSCAI अशा प्रतिष्ठित जागतिक संस्थांचे सहकारी आहेत आणि सध्या ते होली फॅमिली हॉस्पिटल, लीलावती हॉस्पिटल, ब्रीच कँडी हॉस्पिटल अशा नामवंत हॉस्पिटल्समध्ये कन्सल्टंट इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहेत. आता आपण वेळ न दवडता त्यांच्याशी चर्चेला सुरुवात करूया. आज आहे 28 सप्टेंबर आणि उद्या 29 सप्टेंबर रोजी वर्ल्ड हार्ट डे अर्थात जागतिक हृदय दिवस साजरा केला जाईल आणि म्हणूनच आजचा हा विषय आपण निवडलेला आहे. डॉक्टर, या चर्चेच्या सुरुवातीलाच आम्हाला सांगा की एखाद्या व्यक्तीला हार्ट अटॅक येतो, हृदयविकाराचा झटका येतो, म्हणजे तिच्या हृदयात नेमकी काय क्रिया घडते? तर हृदयाला रक्तवाहिन्या 3 असतात. त्या 3 रक्तवाहिन्यांमध्ये किंवा चरबीच्यामुळे ॲथेरोस्क्लेरोसिसमुळे ब्लॉक होतो निर्माण आणि रक्तप्रवाह हृदयाच्या स्नायूंना मिळत नाही. त्यावेळेला हृदयविकाराचा झटका असं म्हटलं जातं. अच्छा. समजा हृदयाच्या रक्तवाहिनी 100% ब्लॉक झाली तर याचा अर्थ त्याला सिव्हिअर हार्ट अटॅक असं आम्ही म्हटलं जातो आणि त्याच्यासाठी त्या रुग्णांना लवकरात लवकर उपचार देणं सर्वात महत्त्वाचं असतं. त्यांना गोल्डन आवर म्हणतो. म्हणजे त्या रक्तवाहिनी आम्हाला ओपन करून त्यांच्या रक्तस्नायू वाचवू शकतो आणि मृत्यूला आपण प्रिव्हेंट करू शकतो. बरोबर आहे. डॉक्टर, जेव्हा एखाद्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका येतो तेव्हा काय करावं तातडीने? हृदयविकाराचा झटका म्हणजे त्यांना जे सिम्पटम्स असतात, जे छातीमध्ये दुखणं, अनइझीनेस होणं, चक्कर येणं किंवा दम लागणं, त्यानंतर त्यांना ताबडतोब जवळच्या जवळ रुग्णालयात जाऊन ECG करणं आणि ताबडतोब कार्डिओलॉजिस्टला दाखवणं सर्वात महत्त्वाचं असतं. बरोबर आहे. पण काही हार्ट अटॅक हे माइल्ड असतात, त्याची काही लक्षणं जाणवत नाहीत, इवन त्यांना हार्ट अटॅक आलाय हे कोणाला कळतही नाही. मग अशा वेळी काय करावं? जेव्हा लोकांना मधुमेह वगैरे असतो तेव्हा क्लासिकल चेस्ट पेन असं होत नाही. त्या लोकांना थोडं अनइझीनेस असं वाटतं. तर अशा वेळेला आपण त्यांचा ECG करावा आणि ट्रोपोनिन म्हणून एक जे टेस्ट असते ती आम्ही सांगतो करायला. ती ट्रोपोनिन टेस्ट माइल्ड हार्ट अटॅकमध्ये थोडी वाढते. त्यानंतर आपण त्यांना सांगू शकतो की ही माइल्ड हार्ट अटॅक आहे. अशा रुग्णांना ECG नॉर्मल असतो. तर ECG नॉर्मल असणं याचा अर्थ असा नाही की हार्ट अटॅक नाही आहे. तर व्यवस्थित इव्हॅल्युएशन करणं गरज आहे अशा पेशंटची. बरोबर. आणि त्यासाठी उपचार कोणकोणते असतात हे खरं तर एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून प्रत्येकाला माहीत असणं आवश्यक आहे. आता आपण आम्हाला व्यवस्थित सांगितलेलं आहे की हृदयविकाराचा झटका म्हणजे काय, तो आल्यानंतर आपण तातडीने काय करायला हवं. आता आपण वळूया त्याच्या उपचारांकडे. डॉक्टर, कोणकोणते उपचार उपलब्ध असतात यावर? जसं मी सांगितलं, गोल्डन आवर जो आपला आज टॉपिक आहे ते आहे प्रायमरी अँजिओप्लास्टी म्हणजे प्राथमिक अँजिओप्लास्टी. जेव्हा रक्तवाहिनी 100% अशी ब्लॉक असते, जे आपल्याला ECGमध्ये कळतं, त्याला आम्ही स्टेमी असं म्हटलं जातं. तर अशा ह्याच्यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट ट्रीटमेंट आहे की त्याच वेळेला आम्ही जी रक्तवाहिनी ब्लॉक असेल त्याला आम्ही उघडतो आणि तिकडे स्टेंट टाकतो. त्याला असं म्हणतात प्राथमिक अँजिओप्लास्टी और प्रायमरी अँजिओप्लास्टी इन मायोकार्डियल इन्फार्क्शन. तर ह्याच्यामध्ये आपण जेवढा जो अडथळा आहे त्याला काढून तिकडे स्टेंट टाकून रक्तस्नायू, जे हृदयाचे रक्तस्नायू आहे ते वाचवू शकतो आणि ह्याच्याने मृत्यू वाचवू शकतो ह्याच्यामध्ये. बरोबर आहे. पण मुळात हे अँजिओप्लास्टी म्हणजे नेमकं काय असतं डॉक्टर? काय त्यामध्ये आपण उपचार करता? अँजिओप्लास्टी म्हणजे
आम्ही हातातल्या रक्तवाहिनी किंवा जांघेतल्या रक्तवाहिनीमधनं आम्ही हार्टमध्ये एक बलून जो असतो तो आम्ही इन्सर्ट करतो. जिकडे ब्लॉकेज आहे तिकडे बलूनला फुगवतो आणि त्याच्यामुळे रक्ताला जाण्याचं वाट मिळते. त्याच्यानंतर ती रक्तवाहिनी ओपन राहण्यासाठी आम्ही तिकडे स्टेंट टाकतो. स्टेंट टाकल्यानंतर आम्ही मेडिसिन्स वगैरे देतो आणि ती रक्तवाहिनी चालू राहते. त्याच्यामुळे तुमचा जो रक्तस्राव जो बंद झालेला होता तो परत चालू होतो. त्याच्यामुळे रक्तस्नायू वाचतात. रक्तस्नायू वाचल्यामुळे नक्कीच त्या रुग्णाला चेस्ट पेन वगैरे सगळं निघून जातं. बरोबर आहे. आणि ECG लगेच चेंज होतो. पण मग हा तात्पुरता आराम असतो का? नाही, अँजिओप्लास्टी केल्यावर हा आराम पडतो. दीर्घकालीन आराम असतो. बरं, आपण सांगितलं की हार्ट अटॅक आल्यावर तातडीनं आपल्याला डॉक्टरांना गाठणं फार आवश्यक असतं. तातडीनं म्हणजे नेमका किती वेळ, म्हणजे गोल्डन आवर म्हणजे तासाभराचा वेळ की किती वेळात जर आपण डॉक्टरांकडे गेलो तर पूर्ण आराम मिळू शकतो, रुग्णाचा जीव वाचू शकतो? तो गोल्डन पिरियड असं आम्ही म्हणतो की 90 मिनिट्स. डोर टू बलून टाईम 90 मिनिट्स असायला पाहिजे. म्हणजे अँजिओप्लास्टी विदिन 90 मिनिट्स केली तर रक्तांची स्नायू आपण वाचवू शकतो आणि मृत्यूला पण विजय मिळू शकतो. पण प्रॉब्लेम असा असतो की जेव्हा एक साधारण 1.5 तास आपण म्हणू शकतो. पण जेव्हा सिम्पटम्स असतील ताबडतोब जाणं हे सर्वात महत्वाचं. म्हणजे हार्ट अटॅकची वाट नको बघायला. टाइम इज मसल म्हणतात. जेवढा लवकर गेलेत तेवढं चांगलं होईल त्या पेशंटचं. पण प्रॉब्लेम आहे का जे पेशंट्स असतात ते ॲसिडिटी आहे, दुसरं काय त्रास आहे, ह्याच्यामुळे ते इग्नोर करतात आणि त्याच्यामुळे वेळ जास्त. बरोबर आहे. आता पुन्हा एकदा आपण अँजिओप्लास्टीकडे येऊया. डॉक्टर, अँजिओप्लास्टी जेव्हा एखाद्या रुग्णावर पार पडते त्यानंतर किती दिवस त्यांना रुग्णालयात राहावं लागतं? अँजिओप्लास्टी केल्यानंतर साधारण 3 ते 5 दिवस त्यांना हॉस्पिटलमध्ये राहावं लागतं. अनलेस काय कॉम्प्लिकेशन्स नसतील, नाहीतर 3 ते 5 दिवसानंतर ते डिस्चार्ज होऊ शकतात. डिस्चार्ज नंतर त्यांना प्रॉपर मेडिकेशन, प्रॉपर डाएट हे आम्ही सगळं सांगतो. अच्छा, आणि कोणकोणती औषधं घ्यावी लागतात रुग्णाला? अँजिओप्लास्टी नंतर सर्वात इम्पॉर्टंट आहे रक्त पातळ करणं. त्याच्यासाठी ब्लड थिनर्स असं म्हटलं जातं. कोलेस्ट्रॉलची गोळी, त्याला स्टॅटिन्स म्हणतात. मधुमेह आणि रक्तदाबसाठी ज्या गोळ्या आहेत त्या तुमचे डॉक्टर तुम्हाला लिहून देणार. ते सगळं व्यवस्थित घ्यायचे. अगदीच, आपण जसं सांगितलं की आम्ही त्यांना काही पथ्य सांगतो. खरं तर कसं आहे, हार्ट अटॅकच नाही, कोणताही आजार जेव्हा आपल्याला जडतो तेव्हा केवळ आपण जी उपचार घेतो, आपण जी ट्रीटमेंट घेतो ती आवश्यक नसते, तर आपण आपल्या जीवनशैलीत सुद्धा काही बदल करणं आवश्यक असतं. आपण एक सुदृढ जीवनशैली जगायला हवं. जेव्हा हार्ट अटॅकमधून रुग्ण बरा होतो किंवा ज्याच्यावर अँजिओप्लास्टी पार पडते त्यातून जो रुग्ण बरा होतो त्याने आपल्या जीवनशैलीत काय बदल करावे? जेव्हा पेशंट घरी जातो मी त्यांना सांगतो साधारण 7 दिवस रेस्ट घ्या. त्याच्यानंतर सर्वात इम्पॉर्टंट आहे की झोप, 8 तास झोप घेणं व्हेरी इम्पॉर्टंट. त्याच्यानंतर स्मोकिंग, धूम्रपान बंद करणं, रक्तदाब आणि मधुमेह हे कंट्रोल करणं, स्थूलपणा कमी करणं, ॲक्टिव्ह लाईफस्टाईल राहणं, व्यवस्थित व्यायाम करणं, नियंत्रित व्यायाम करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि कोलेस्ट्रॉलयुक्त खाणं, चरबीयुक्त खाणं हे कमी करणं, प्रॉपर डाएट फॉलो करणं हे खूप महत्त्वाचं आहे. खरं तर ना डॉक्टर, अँजिओप्लास्टी म्हटलं की अनेक जणांना धडकी भरते. म्हणजे माझ्या जर जवळच्या व्यक्तीवर अँजिओप्लास्टी करायची वेळ येत असेल तर अर्थात मी चिंतेत येईन. मी म्हणेन की आता तो थोडा बरा दिसतोय ना, तर आता नको करायला अँजिओप्लास्टी. पण म्हणून मला तुमच्याकडूनच जाणून घ्यायचं आहे की खरंच अँजिओप्लास्टी खूप सुरक्षित आहे का? आणि जर घाबरून कोणी त्याला वेळ लावला, टाळाटाळ केली तर किती ते धोक्याचं होऊ शकतं? अँजिओप्लास्टी आपण समजा टाळाटाळ केली तर त्याच्यामुळे 2 गोष्टी होऊ शकतात. एकतर आपल्या रक्ताचं आपलं जे हृदय आहे त्याच्या स्नायूला डॅमेज होऊ शकतं. एकदा लॉंग टर्म डॅमेज झालं ते इरिव्हर्सिबल असतं. म्हणजे परत नॉर्मली त्यांचे स्नायू होऊ नाही शकत. जे आपण नॉर्मल पंपिंग फंक्शन म्हणतो ते नॉर्मल 60% असतं. अशा रुग्णांचं समजा कमी झालं 30%, थोडे वेळाने ते स्नायू मरून जातात आणि त्याच्यानंतर ते परत पंपिंग फंक्शन नॉर्मल होत नाही. तर अशा लोकांमध्ये आम्ही अँजिओप्लास्टी करतो. म्हणून जसं काही ती स्नायू जीवित राहतील. आणि कुठलीही प्रोसिजर 100% सेफ नसते.
पण ॲक्च्युली अँजिओप्लास्टी समजा चांगल्या सेंटरमध्ये केली आणि स्पेशलाइज कार्डिओलॉजिस्टनी केली तर इट्स 99% सेफ. 1% इज ऑलवेज इन गॉड्स हँड असं मला वाटतं. पण कसं आहे ना डॉक्टर, कधीच कोणावर अँजिओप्लास्टी करण्याची ही वेळ येऊ नये, कधीच कोणाला हार्ट अटॅक तर येऊच नये, पण कोणताही हृदयविकार जडू नये. आणि त्यासाठी आपण स्वतःची काळजी घ्यायला हवी की आपलं हृदय हे कायम सुदृढ कसं राहील अशी आपण आपली सुद्धा काळजी घ्यायला हवी आणि आपल्या प्रियजनांची सुद्धा काळजी घ्यायला हवी. ही काळजी घ्यायची म्हणजे नेमकं काय करायचं डॉक्टर, अगदी सविस्तरपणे सांगा. काळजी घेणं म्हणजे सर्वात इम्पॉर्टंट झोप 8 तास, जे मी म्हटलं, जे आपण कोणीही जे खरं तर आता घेत नाही डॉक्टर, शक्य नाहीये आजकाल, एवढं आपलं धावपळीचं जीवन आहे. पण 8 तास झोप इज मस्ट. झोप म्हणजे स्लीप डेबिट इज व्हेरी हाय रिस्क फॉर हार्ट डिसीज. त्याच्यानंतर सेकंड स्मोकिंग. स्मोकिंग इटसेल्फ इज अ व्हेरी हाय इंडिपेंडंट रिस्क फॅक्टर मी म्हणतो हार्ट डिसीजसाठी. थर्ड मधुमेह, डायबिटीज असणं इटसेल्फ इज अ रिस्क फॅक्टर. डायबिटीजला आजकाल कार्डिओवॅस्क्युलर डिसीज असं म्हटलं जातं. सो डायबिटीज कॅन बी कॉल्ड ॲज अ इक्विव्हॅलंट टू हार्ट डिसीज. तर डायबिटीजला आपल्याला मित्र ठेवायचा, त्याला शत्रू कधीच ठेवायचा नाही. बरोबर आहे. त्याच्यानंतर रक्तदाब असेल तर व्यवस्थित मेडिसिन्स घेणं हे सगळं खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर नियमित एक्सरसाइज करणं, व्यायाम हे महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर प्रॉपर डाएट, जे आजकाल सॅच्युरेटेड फॅट्स आणि आजकाल केवढं झोमॅटो स्विगीमुळे खूप इझी झालं आहे. घरी म्हणजे वर्क फ्रॉम होम करून फूड मागवणं, इट बिकम्स व्हेरी इझी टू गेट फास्ट फूड, जे पूर्वीच्या काही असं इझी नव्हतं. सो फास्ट फूड खाऊन त्याच्यामुळे पण इट्स ऑल कॉन्ट्रीब्युट्स टू अ हार्ट डिसीज. बरोबर आहे. आता आपण जी काही कारणं सांगितलेली आहेत की आपल्याला हृदयविकार या सवयींमुळे आपल्या जडू शकतात, आपण त्या सवयींविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. खरं तर सुरुवातीला मधुमेह, आजकाल जर आपण पाहिलं तर अगदी शालेय विद्यार्थ्यांना सुद्धा मधुमेह जडतोय, जे खूप गंभीर आहे. मधुमेहाविषयी आपण काय सांगाल, म्हणजे मधुमेह टाळण्यासाठी किंवा जर एखाद्या व्यक्तीला मधुमेह जडला असेल तर त्यातून तिने बरं होण्यासाठी काय करावं? एकदा मधुमेह झाला तर त्याचं व्यवस्थित उपचार करणं खूप महत्त्वाचं आहे. फर्स्ट डाएट, ॲज आय टोल्ड, की डाएट चांगलं ठेवावं. बेकरी प्रोडक्ट्स, डायरेक्ट कार्बोहायड्रेट्स, चॉकलेट्स, आईस्क्रीम्स हे सगळं अवॉइड करायला पाहिजे. ज्यांना मधुमेह आहे त्यांनी नियमित एक्सरसाइज करणं खूप महत्त्वाचं आहे. रेग्युलर चेकिंग करणं की आपली शुगर खरंच वाढते का. आपल्याला किती महिन्यातून एकदा चेकिंग करायला, ॲटलिस्ट 3 मंथ्समधनं आपल्याला 3 मंथ शुगर कंट्रोल तरी करायला पाहिजे. आणि ॲटलिस्ट आपल्याला माहिती पाहिजे की आपली शुगर कंट्रोल आहे का नाही. मधुमेहामध्ये हार्ट डिसीज सायलेंट राहतो, इट्स अ सायलेंट किलर. म्हणजे आपल्याला प्रॉपर सिम्पटम्स जे असतात हार्टचे ते येत नाहीत. तर मधुमेहामुळे अनइझी वाटणं, ब्रेथलेसनेस होणं हे सगळे हार्ट सिम्पटम्स असतात. सो मधुमेह ज्यांना असतो त्यांना आपण व्यवस्थित इव्हॅल्युएट करायला पाहिजे. वी शुड नॉट टेक थिंग्स लाईटली. बरोबर आहे. खरं तर मधुमेहाला सुद्धा सायलेंट किलर म्हणतात, कारण जेव्हा आपल्या शरीराला मधुमेह जडतो तो एकटा नाही येत, तो अनेक आजार सोबत घेऊन येतो आणि हळूहळू आपलं शरीर पोखरू लागतो. हे बरोबर आहे ना डॉक्टर? कोणकोणते इतर आजार जडू शकतात हृदयविकाराशिवाय? सो मधुमेहाला आपल्याला मित्र ठेवावा. हो, हे वाक्य तुमचं जरा मला स्पष्टीकरण द्या सर आपल्या प्रेक्षकांना. मित्र ठेवायचं म्हणजे ठेवणं म्हणजे त्याला कंट्रोल ठेवणं. शुगर कंट्रोल असेल तर तो आपला मित्र राहतो. शुगर अनकंट्रोल राहिला तो आपला शत्रू राहतो. तो शत्रू झाल्यावर तुम्हाला माहिती आहे त्याचे बरेच जीव घेणार ठरू शकतो. कोणकोणते आजार जडू शकतात साधारण? हार्ट अटॅक होऊ शकतो, किडनीवर सुद्धा परिणाम होतो, किडनीवर अफेक्ट, पॅन्क्रियाजवर अफेक्ट, सगळं प्रॉब्लेम होऊ शकतात. मधुमेहाने डोळ्यांवर अफेक्ट होऊ शकतो. रेटायनोपॅथी म्हणतात आम्ही, नेफ्रोपॅथी, कार्डिओवॅस्क्युलर डिसीज, स्ट्रोक, जे मेन गोष्टी आहेत ते मधुमेहाला लिंक्ड आहेत. सो मधुमेहाला नेहमी आपला मित्र ठेवा आणि शत्रू नका ठेवा. अगदीच. आणि तिसरा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आपण सांगितला की दररोज व्यायाम करणं अतिशय महत्त्वाचं असतं. खरं तर ना आपल्या शरीराला जेव्हा एखादा आजार जडतो त्याच्यामध्ये आपल्याला असं वाटतं की हृदयविकार जर जडला तर व्यायाम करायचा की नाही. ज्या व्यक्तीला हृदयविकार असतो तिने व्यायाम केल्यानंतर तिला आणखी धाप लागू शकते किंवा श्वासोच्छवासाचा आणखी काही त्रास होऊ शकतो. मग हृदयविकारामध्ये व्यायाम करणं कितपत सुरक्षित आहे डॉक्टर? हृदयविकारमध्ये व्यायाम करणं सुरक्षित आहे. इट शुड बी ग्रेडेड, प्रॉपरली गायडेड. जेव्हा हार्ट अटॅक येतो तेव्हा मी पेशंट्सना सांगतो, डिपेंडिंग अपॉन त्यांचं पंपिंग फंक्शन, का ते किती एक्सरसाइज करू शकतात. पण जेव्हा पण ते एक्सरसाइज करतात दे शुड ऑलवेज कन्सल्ट कार्डिओलॉजिस्ट आणि त्यांच्या गायडन्सनीच
पुढे करायला पाहिजे. अगदीच अगदीच. हृदयविकाराबद्दल आपण अतिशय सविस्तर अशी माहिती देते आम्हाला डॉक्टर. आणखी आपल्याकडून काही प्रश्नांची उत्तरं जाणून घ्यायची आहेत, पण आता वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. प्रेक्षक हो, भेटूया आता एका छोट्याशा विश्रांतीनंतर. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण पाहताय हितगुज आणि आजचा आपला विषय आहे हृदयविकाराचा झटका आणि गोल्डन आर, ज्याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत डॉक्टर कुणाल सिनकर. डॉक्टर, आता अति महत्त्वाचा प्रश्न की हार्ट अटॅकचा अर्थात हृदयविकाराच्या झटक्याचा सर्वाधिक धोका हा कोणाला असतो? सर्वाधिक धोका सर्वात इम्पॉर्टंट आहे फॅमिली हिस्ट्री. आपल्या कुटुंबात कोणाला समजा हृदयविकाराचा असेल तर त्या लोकांना हृदयविकाराचा असेल म्हणजे आजार असेल की हृदयविकाराचा झटका येऊन गेला असेल तर आपल्याला येऊ शकतो. आपल्याला येऊ, आणि दॅट इज अ व्हेरी हाय रिस्क. मी पहिल्या नंबरवर ठेवेन. सेकंड मधुमेह. पण सर, आपल्या कुटुंबात कोणाला तरी येऊन गेला असेल म्हणजे ते आपल्या आई वडिलांपुरतं सीमित असतं की आजी आजोबांना येऊन गेला असेल तरी मला येऊ शकतो? आजी आजोबा पण, आई वडील आणि आपले फर्स्ट सिबलिंग्स, सख्खी भावंड. त्याच्यानंतर सेकंड मधुमेह, जसं मी अगोदरच एक्सप्लेन केलं. रक्तदाब जास्त असणं. त्याच्यानंतर स्मोकिंग मी म्हटलं की इट सेल्फ इज अ व्हेरी हाय रिस्क फॅक्टर. बरोबर. आणि आजकालच्या काळात स्मोकिंग खूप वाढलेलं आहे, बोथ इन गर्ल्स अँड बॉईज. त्याच्यामुळे आम्ही हृदयविकाराचे झटके जास्त दिसतात इन यंग्स. त्याच्यानंतर हाय स्ट्रेसफुल लाईफ, आजकालचं स्ट्रेस, पळापळ, झोप कमी होणं. खरं तर नाही, याबद्दल विचारायचंच होतं की आपण सांगता की फास्ट फूडचा वापर वाढलेला आहे, आपल्याला झोप कमी मिळते, आणि आता आपण सांगितलं की ताणामुळे सुद्धा हृदयविकार जडू शकतो. डॉक्टर, हे ताण व्यवस्थापन करावं कसं नेमकं? ते खूप डिफिकल्ट आहे, पण आपल्याला स्ट्रेस मॅनेजमेंट करणं अत्यंत गरजेचं आहे. काही पण असू दे, पण 8 hours स्लीप हे गरजेचं आहे. आणि ॲटलिस्ट 5 to 6 days अ वीकमध्ये आपण ॲटलिस्ट 30 to 45 minutes पर डे एक्सरसाइज करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. खरं तर दररोज एक अर्धा तास जरी व्यायाम केला तरी तो पुरेसा असू शकतो माझ्या मते. 30 minutes वी शुड गिव्ह फॉर आवर सेल्फ. खरं आपल्यासाठी ठेवायचा तो 30 minutes, बाकीचं तुम्ही काम करा. बरोबर आहे. आणि 8 hours झोपणं खूप इम्पॉर्टंट आहे. झोपवर मी एवढा भर घालतोय कारण झोप डेबिट, आपण एवढं डेबिटमध्ये असतो का नंतर ते झोप हे करणं खूप डिफिकल्ट. आणि आजकाल नवीन स्टडीज आलेत की जे कमी झोपतात त्यांना स्ट्रोक आणि कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीजेस आर व्हेरी हाय. आता आपण आपल्या विषयावर येऊया की हृदयविकाराचा झटका येण्याचा सर्वाधिक धोका कोणाला असतो डॉक्टर? सो हृदयविकाराचा झटका, जसं मी तुम्हाला सांगितलं, मधुमेह सांगितलं, ताण सांगितलं आणि अनुवांशिकरित्या सुद्धा सांगितलं, हे सर्वात इम्पॉर्टंट आहे. याबद्दल जरा सविस्तर माहिती सांगाल डॉक्टर? सविस्तर माहिती म्हणजे ज्यांना फॅमिली हिस्ट्री ऑफ हार्ट डिसीज आहे आणि मधुमेह आहे त्या लोकांनी व्यवस्थित हेल्थ चेकअप्स करणं खूप गरजेचं आहे. त्यांना आपलं कोलेस्ट्रॉल व्यवस्थित जी नॉर्मल रेंज आहे त्याच्यामध्ये ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. अशा लोकांना प्रॉपर स्ट्रेस टेस्ट आणि हे वी शुड इव्हॅल्युएट देम, आणि लाईफ लाईटली न घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. आपण जेवढी माहिती दिली ना त्याच्यावरून असं लक्षात आलं की मधुमेह आणि हृदयविकाराचा प्रचंड परस्पर संबंध आहे, आणि हा संबंध खरं तर आपण टाळू शकतो किंवा मधुमेहातून पण आपण व्यवस्थित बाहेर पडू शकतो. पण त्यासाठी लोकांना मधुमेहाची लक्षणं माहीत असणं आवश्यक आहे. डॉक्टर, ही लक्षणं कोणकोणती असतात? मधुमेहाचं लक्षणं सर्वात इम्पॉर्टंट लेथार्जी. अच्छा. काम, वाढतं वजन, लठ्ठपणा, त्याच्यानंतर लगेच थकवा, फॅटिक म्हणतात, थोडं झाल्यावर थकवा येणं, जास्त युरिन करणं, जास्त भूक लागणं, सतत इन्फेक्शन्स होणं, हे सगळं. सतत इन्फेक्शन्स होणं म्हणजे युरिनरी इन्फेक्शन्स किंवा कधी कधी बॉइल्स येणं, कार्बंकल म्हणतात, फोड येणं आपल्या शरीरावर, किंवा डोळ्यामध्ये स्टाय येणं. अच्छा. हे सगळे लक्षणं ज्यांना असतात त्यांना प्रॉपर डायबिटीज वगैरे इव्हॅल्युएट करणं अत्यंत गरजेचं आहे. ही सगळी महत्त्वाची लक्षणं आहेत मधुमेहाची, जी खरं तर ना सर्वसामान्यपणे सर्वांनाच माहिती आहेत. अशी कोणती लक्षणं आहेत का की ज्यांविषयी ना जनजागृतीच नाहीये? ही लक्षणं आपल्या शरीरात घडत असतील पण आपल्याला कळणारच नाही की माझ्या शरीरात या क्रिया घडतायत पण मला मधुमेह जडलाय. अशी कोणती छुपी लक्षणं असतात? युरिनमध्ये प्रोटीन जाणं. अच्छा. म्हणून युरिन टेस्ट करणं अत्यंत गरजेचं आहे. ही साधारण किती महिन्यातून एकदा करावी? साधारण 6 महिन्यातून एकदा केलेलं बरं. किंवा डोळ्यांमध्ये डोळे चेक करणं अल्सो इज इम्पॉर्टंट. डोळे रेटायनोपॅथी वगैरे होणं, अर्ली चेंजेस जे डायबिटीजमुळे असतात जे आपल्याला दिसत नाहीत तर ते करणं, क्रिएटिनिन करणं,
हे सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. अगदीच अगदीच. डॉक्टर, असं काही असतं का की हृदयविकाराचा झटका हा लहान बाळाला येऊ शकत नाही किंवा शाळेत जाणाऱ्या मुलांना येऊ शकत नाही? एक आपण वयाची 60 गाठली की आपल्याला हृदयविकाराचा झटका येण्याच्या खूप चान्सेस असतात, असं काही असतं का? नाही, आता एज इज नॉट अ बार फॉर हृदयविकाराचा झटका. मी यंगेस्ट आय थिंक 23 इयर्सची अँजिओप्लास्टी केली आहे. सो एज इज असं बार नाही आहे. बट जेव्हा सिम्पटम्स असतील, चेस्ट पेन, दम लागणं, अनइझीनेस होणं, स्वेटिंग होणं, तर आपण हे सगळे सिम्पटम्स व्यवस्थित इव्हॅल्युएट करायला पाहिजेत. लवकरात लवकर जवळच्या रुग्णालयात जाऊन कार्डिओलॉजिस्टला दाखवणं अत्यंत गरजेचं आहे. बरोबर आहे. आपण वारंवार सांगताय की सुदृढ राहायचं असेल, आपलं हृदय जर सुदृढ ठेवायचं असेल तर आपल्याला 8 तासांची झोप मिळणं झोप मिळणं अत्यंत आवश्यक आहे. पुन्हा आपण दररोज व्यायाम करायला हवा. पण आजकाल ना आपण अशाही बातम्या वाचतो की जिममध्ये तरुणाचा मृत्यू. ते तर खूप व्यायाम करतात डॉक्टर, मग त्यांचं का जीवावर बेततं? त्यांना जिममध्ये ज्या तरुणांचे मृत्यू होतो त्यांच्यामध्ये त्यांना कधीतरी हार्टची मसलचा डिसीज असतो, कार्डिओमायोपॅथी असण्याचे चान्सेस खूप हाय असतात. हार्ट अटॅकने पण मृत्यूच्या बातम्या येतात जिममध्ये. ज्या लोकांनी त्या लोकांनी व्यवस्थित पहिलं इव्हॅल्युएट करायला पाहिजे का किती एक्सरसाइज करायला पाहिजे, प्रॉपर ECG इको करून कार्डिओलॉजिस्ट जे सांगतात त्या हिशोबानेच एक्सरसाइज करणं गरजेचं आहे. अगदीच अगदीच. आता आलेलो आहोत आपण आपल्या कार्यक्रमाच्या समारोपाकडे. डॉक्टर, जाता जाता आपल्या प्रेक्षकांना आपण काय सल्ला द्याल अगदी थोडक्यात? तर मी जसे सिम्पटम्स सांगितले, छातीत दुखणं, ब्रेथलेसनेस, दम लागणं, हेडेक किंवा चक्कर येणं विथ स्वेटिंग, ह्या सगळ्या गोष्टी आपण इग्नोर नाही करायला पाहिजे. लोकांना वाटतं हे ॲसिडिटी आहे, निघून जाईल, तात्पुरतं आहे, ते जेलुसिल वगैरे घेऊन त्याच्याऐवजी लवकरात लवकर जाऊन जवळच्या हॉस्पिटलमध्ये एक ECG करणं आणि ECG केल्यानंतर एका कार्डिओलॉजिस्टला दाखवून तो इव्हॅल्युएट करणं सर्वात महत्त्वाचं आहे. किंवा समजा तुम्हाला हार्ट अटॅक असेल तर ताबडतोब प्राथमिक अँजिओप्लास्टी करणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. की दिस इज द बेस्ट ट्रीटमेंट इन हार्ट अटॅक, जी मी बोललो आहे, प्राथमिक अँजिओप्लास्टी. त्याच्यामुळे तुमचं हृदयाचे जे मसल्स असतात त्यांचं डेथ होणार नाही आणि डेफिनेटली मृत्यूचं प्रमाण खूप कमी होईल. पेशंट एकदम रिव्हर्स होऊन जातात. जेव्हा आम्ही बघतो, जेव्हा हे करतो, पेशंटचं चेस्ट पेन ताबडतोब जातं. अगदीच अगदीच. डॉक्टर, आज आपण या कार्यक्रमात सहभागी झालात आणि आम्हाला आपल्या सर्व प्रेक्षकांना एवढा मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी आपले मनापासून आभार व्यक्त करते. धन्यवाद. थँक्यू. प्रेक्षक हो, आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी कायम पाहत रहा झी 24 तास.